श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंगळवारी 26 तारखेला दत्त जयंती आलेली आहे. तर या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला गुरुचरित्रामधील एक अध्याय वाचायचा आहे. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, 26 डिसेंबर मंगळवारी श्री दत्त जयंती आलेली आहे. तर आपल्याला आजपासूनच हा जो अध्याय आहे तर तो अध्याय आपल्याला वाचायचा आहे. म्हणजे रोजच्या रोज आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे. तर या अध्यायामुळे आपल्या नशिबाचे जे बंद दरवाजे आहेत तर ते खुले होतील. आपल्या नशिबात जे काही नव्हतं ते देखील आपल्याला प्राप्त होईल. तर असा हा अध्याय आपल्याला रोजच्या रोज पठण करायचा आहे. तर श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण गेल्यामुळे आपल्याला एक प्रकारचं बळ मिळतं. आपल्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टीतून आपल्या मनात सकारात्मकतेची एक आस जागवायला सुरुवात होते. तर बऱ्याच वेळा काही कारणास्तव आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे करणं शक्य होत नाही. आपल्या मनात इच्छा असून देखील आपल्याला हे पारायण करणं जमत नाही, शक्य होत नाही. तर कधी कधी आपल्याला वेळ असतो आणि कधी कधी वेळ नसतो. परंतु या पारायणाचे नियम हे खूप असतात, ते आपल्याला पाळणे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या मनात एक भीती निर्माण होते आणि त्यामुळे देखील आपण हे पारायण करायला आपल्याला शक्य होत नाही. तसं पाहायला गेलं तर गुरुचरित्राचं पारायण करायचे असेल तर त्याचे नियम ही खूप सारे आहेत, तर ते पाळायलाच पाहिजे. परंतु आपल्या मनात इच्छा असून देखील आपल्याला हे पारायण करणं शक्य होत नाही. परंतु आपण या गुरुचरित्र ग्रंथामधील एक अध्याय आहे तो जर आपण रोजच्या रोज पठण केलं तर आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल. चरित्राचा हा अध्याय आपण जर नित्यनेमाने वाचला, पठण केला तर श्री गुरु दत्तांचा हात आपल्या पाठीशी कायम असतो. मग आपल्या जीवनामध्ये कितीही संकटे, अडचणी, समस्या किंवा मनाने आपण खूप खचलेले असाल, बऱ्याच वेळा आपल्याला कुठेच काही मार्ग सापडत नसेल, जीवनात वाट संपवून टाकावी असंही आपल्याला कधी कधी वाटत असतं. या शेवटच्या टोकापर्यंत आपली मनस्थिती ही जात असते. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अडचणी, समस्या ह्या नेहमी येत असतात. ह्या अडचणीमधून मार्ग कसा काढावा हे सुद्धा आपल्याला काहीच कळत नाही. घरात वाद विवाद, भांडणं सतत होत असतात. घरामध्ये पैसा येतो परंतु तो टिकत नाही, अशी द्विधा परिस्थिती निर्माण होते. कारण सततचे आजारपण चालू असतात, त्यामुळे पैशाला पैसा लागत नाही. कितीही मेहनत कष्ट केले तरी देखील पैसा हा घरात टिकत नाही. सतत काही ना काही संकटे, प्रॉब्लेम हे जीवनामध्ये येत असतात. असे अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी आपल्या जीवनात येत असतील तर आपल्याला फक्त एवढंच एक काम करायचं आहे. तर गुरुचरित्र ग्रंथामधला एकच अध्याय आहे, तर तुम्ही तो रोजच्या रोज तुम्हाला पठण करायचं आहे. तर हा अध्याय तुम्ही रोजच्या रोज पठण केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये बघा काही दिवसातच काही फरक जाणवेल. तुमचे जे नशिबाचे दरवाजे बंद झालेले आहेत तर ते उघडतील. तुमच्या मनामधील जी काही इच्छा आहे, अपेक्षा आहेत, ज्या बऱ्याच दिवसापासून राहिलेल्या आहेत तर त्या इच्छा देखील पूर्ण होतील. याचबरोबर आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे क्षणात दूर होईल. तर दत्त जयंतीपर्यंत आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे. तर तो गुरुचरित्र ग्रंथामधील 18वा अध्याय आहे, तर तो तुम्हाला रोजच्या रोज पठण करायचा आहे. श्री दत्त जयंती 26 तारखेला आहे, तर 26 तारखेपर्यंत तुम्ही हा रोजच्या रोज पठण करायचा आहे. म्हणजे तुम्ही आजपासून सुरुवात केली तरी काही हरकत नाही. तर हा अध्याय आहे, तर हा अध्याय कधी वाचायचा आहे, तर हा अध्याय तुम्ही सकाळी वाचू शकता, दुपारी वाचू शकता किंवा संध्याकाळी देखील तुम्ही वाचायचा आहे.
याला कोणतंही असं बंधन नाही की तुम्ही ह्याच वेळेस वाचलं पाहिजे, असं कोणतंही बंधन नाही. तर तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी तुम्ही हे वाचू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 वाजेपर्यंत तुम्हाला हा अध्याय वाचायचा नाही, कारण ही जी वेळ असते ती दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते. त्यामुळे तुम्हाला 12 ते 12:30 वाजेपर्यंत हा अध्याय वाचायचा नाही. बाकी इतर वेळेस तुम्ही वाचू शकता. श्री गुरुचरित्र ग्रंथामधील 18वा अध्याय आहे. तर या अध्यायाला कामधेनू म्हणून ओळखलं जातं. स्वामी हे आपल्या भक्तांवर आलेले संकट हे पाहतात. थोडा वेळ ते आपल्याला संकटामध्ये देखील ठेवत असतात, आपली परीक्षा पाहत असतात. आपली परीक्षा घेऊनच ते आपल्याला या संकटातून बाहेर काढत असतात. जेव्हा आपल्यावर एखादं संकट येत असतं तेव्हा आपण त्या संकटाला घाबरायचं नाही, हार मानायची नाही आणि स्वामींवरचा विश्वास कमी न करता आपण आपले प्रयत्न हे करायचे आहेत. यामुळे स्वामी समर्थ महाराज हे प्रसन्न होतात आणि प्रत्येक संकटातून, अडचणीतून आपल्याला ते बाहेर काढत असतात. या गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचं पठण केल्यामुळे संकटांना सामोरे जाण्याची एक शक्ती, एक आपल्याला बळ आपल्यामध्ये प्राप्त होतं. तर या संकटांना आपण दूर करून आपण यशाच्या मार्गाने आणि सुखाच्या उंच शिखरावरती आपण पोहोचत असतो. आणि म्हणूनच गुरुचरित्र ग्रंथामधील 18वा अध्याय आहे. हा नियमितपणे दररोज आपण याचं पठण केल्यामुळे आपल्या मनात जी भीती आहे, जी निराशा आहे, तर ती दूर होते. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होत असतं. जे आपल्या नशिबात नाही ते देखील आपल्याला प्राप्त होतं. यामुळे आपल्याला ह्या गुरुचरित्र ग्रंथामधील 18वा अध्याय हा रोजच्या रोज आपल्याला पठण करायचा आहे. तर पहा, तुम्ही हा गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय हा रोजच्या रोज पठण करायचा आहे. परंतु जर तुम्हाला काही कारणास्तव वेळ मिळाला नाही किंवा तुम्ही बाहेर गेले तर तुम्ही हा अध्याय आहे तर तुम्ही हा अध्याय प्रत्येक गुरुवारी देखील वाचला तरी याचा तितकाच लाभ तुम्हाला मिळणार आहे. कारण हे गुरुचरित्र ग्रंथ इतका प्रभावी ग्रंथ आहे की याचे आपल्याला खूप सारे लाभ मिळणार आहेत. गुरुचरित्र ग्रंथ हा अत्यंत प्रभावी ग्रंथ मानला गेला आहे. तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, मनोकामना आहेत, त्या पूर्तीसाठी तुम्ही हा गुरुचरित्र ग्रंथामधील 18वा अध्याय हा अवश्य वाचायचा आहे. जर तुम्ही गुरुचरित्र संपूर्ण पारायण केलं तरी देखील ते अत्यंत शुभ मानले जाते आणि खूप प्रभावी ही सेवा मानली जाते. तर आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की खरोखर गुरुचरित्र 18वा अध्याय हा जर वाचला तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात का, असा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो. परंतु प्रत्यक्षात तुम्ही गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय हा वाचा, त्याचा पारायण करा, त्याचा तुम्हाला लाभ हा अवश्य प्राप्त होईल. तेव्हा तुम्हाला समजेल की खरोखरच गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय इतके प्रभावी आहेत की त्याचा आपल्याला लाभ हा होतच असतो. त्याचप्रमाणे दत्तगुरूंचे मंत्र आहेत, तर ते मंत्र इतके प्रभावी आहेत की प्रत्येक आजारासाठी वेगळा, प्रत्येक तुमच्या इच्छा, मनोकामना पूर्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहेत. ते जरी तुम्ही नित्यनेमाने त्याचं पठण केलं तरी देखील तुम्हाला तुमचे ज्या काही अडचणी, समस्या आहेत, दुःख निवारण हे देखील तुमचं पूर्ण होईल. म्हणजे श्री गुरुदेव दत्तांचे जे मंत्र आहेत तर ते मंत्र इतके प्रभावी आहेत की ते मंत्र देखील तुम्ही रोजच्या रोज त्याचा पठण करायचं आहे. त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तर तो देखील तुम्ही पहा. तर श्री गुरुदेव दत्त यांचे मंत्र जितके प्रभावी आहेत जितकाच हा 18वा अध्याय आहे. तर हा अध्याय तुम्ही रोजच्या रोज पठण केल्यामुळे जर आपल्याला कामामध्ये यश मिळत नसेल, आपण हा अध्याय वाचल्यामुळे आपल्याला आपल्या कामामध्ये यश प्राप्त होईल. त्याचप्रमाणे आपली कमाई आपल्याला पुरत नसेल तर या अध्यायामुळे आपली जी काही कमाई आपल्याला पुरत नाही तर ती देखील पुरायला लागेल. त्याचप्रमाणे आपण नेहमी चिंतेत राहत असो तर ती चिंता देखील आपली दूर होईल आणि दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहील. आपल्याला नोकरी मिळत नसेल, आपला एखादा व्यवसाय चांगला चालत नसेल, हातात आपल्याला काही काम मिळत नसेल तर आवर्जून तुम्ही हा गुरुचरित्र ग्रंथामधील 18वा अध्याय हा आवर्जून रोजच्या रोज पठण करायला हवा. यामुळे नोकरी प्राप्ती ही आपल्याला लवकरच होते. आपण कर्जबाजारी असाल तर त्यातून देखील आपल्याला लवकर मुक्तता होते. त्यामुळे तुम्ही लवकरच
या अध्यायाचे पठण करा। स्वामी समर्थांवर विश्वास ठेवूनच या दत्त जयंतीपर्यंत तुम्ही हा 18वा अध्यायाचे पठण रोजच्या रोज करायचं आहे। दत्त जयंती येईपर्यंत तुम्हाला हा अध्याय अवश्य वाचायचा आहे। पहा, काही दिवसातच तुम्हाला याचा अनुभव, याचा चमत्कार, याचा साक्षात्कार तुम्हाला होईल। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच भक्तिमय व्हिडिओसोबत। धन्यवाद।